नमस्कार. तर तुम्हाला मी बर्डन ट्यूब शिकवली. तर ते बर्डन ट्यूब प्रेशर गेज हे तुम्हाला मी दाखवतो. तर हे बघितलं असाल तुम्ही, हे हवा चेक करायचं मशीन. याच्यामध्ये हे बघा, हे प्रेशर आहे. ओके, PSI मध्ये आहे. आणि त्याच्यानंतर हे तुमचं कनेक्टिंग पिन आहे, प्लग ज्याला आपण, तिथून आपण काय करतो, हवा मोजतो. तर बघा, हे काय एअर कंप्रेसर आहे. याचं स्पेसिफिकेशन तुम्ही इथं बघू शकता. ओके, 2 HP एअर कंप्रेसर आहे. त्याची कॅपॅसिटी, मॉडेल नंबर वगैरे बघू शकता. त्याच्यानंतर इथं प्रेशर मेजरमेंट. ओके, परत बर्डन ट्यूब वापरलेली. ओके, प्रेशर गेज तर 0 to 500 kg/cm² एवढं आहे. आणि हे PSI मध्ये सुद्धा आहे. ओके, PSIचा फुल फॉर्म तुम्हाला माहीत असेल, pound/square-inch. आता हे इंजिन आहे. या इंजिनमधून काय होतं, हवा आतमध्ये ओढल्या जाते आणि ती या कंप्रेसरमध्ये कंप्रेस करून साठवल्या जाते. ओके, आणि त्यासाठी लागते इलेक्ट्रिक मोटर. तर ही सिंगल फेज 2 HP 1440 RPM ची सिंगल फेज इंडक्शन मोटर आहे. आणि त्याला सिंगल फेजचा सप्लाय दिलेला आहे. ओके, तर अशा पद्धतीनं मोटरने काय होतं आहे, हे फिरलं जातं आहे. हे बेल्ट ड्राईव्ह. ओके, हे काय आहे, बेल्ट ड्राईव्ह. हे फिरलं जातं आहे आणि त्याच्यानंतर ही हवा इथून ओढून ह्या कंप्रेसरमध्ये कंप्रेस केली जाते. नंतर हीच हवा तुमच्या गाडीच्या टायरमध्ये आपण वापरू शकतो. ओके.